जय शिवराय मित्रांनो. आजच्या या 2.0च्या सेशन मध्ये आपण निफ्टी रियालिटी या सेक्टरचा काय व्ह्यू आहे, याच्यामध्ये आपल्याला कोणती अपॉर्च्युनिटी भेटत आहे याच्याविषयी बोलणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असलेले जे स्टॉक्स आहेत, DLF असेल, गोदरेज प्रॉपर्टी असेल, हे काही हाय वेटेज स्टॉक्स आहेत. यांच्यामध्ये पण सेक्टरच्या अनालिसिस वरून कशा प्रकारे अपॉर्च्युनिटी बनत आहे हे आपण पाहणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण सेक्टरचा टॉप डाऊन अप्रोचने काय करूया, व्ह्यू पाहूया. पहा, निफ्टी रियालिटी. ओके, हा आहे डेलीचा चार्ट. आपण स्टार्ट करूया इयरली पासून. आता इयरली वरती आपल्याला पहिल्यांदा काय पाहायला भेटते, पहा की इयरली वरती आपल्याला हा एक इयरलीचा डिमांड झोन दिसतोय. रॅली बेस रॅलीचा हा एक इयरलीचा डिमांड झोन दिसतोय. पण या इयरलीच्या डिमांड झोन जर पाहिला तर जी बेस कॅन्डल आहे त्याची वीक आपल्याला काय दिसते, खूप मोठी दिसते. मग आपण हा इयरली वरती मार्क न करता काय करूया, स्मॉलर टाइम फ्रेम वरती रिफाईन झोन भेटतोय का ते पाहूया. इयरली वरून येऊ आपण हाफ इयरली वरती. आता जेव्हा आपण हाफ इयरली वरती आलो तेव्हा बघा काय पाहायला भेटते की या ठिकाणी आपल्याला हाफ इयरलीचा हा एक डिमांड झोन दिसतो की जो आपण मार्क करूया. हाफ इयरलीचा हा डिमांड झोन जो की कम्प्लिटली फ्रेश आहे. ओके, या हाफ इयरली वरती कोणतं सप्लाय झोनचं स्ट्रक्चर दिसतंय का आपल्याला, तर कोणतंही सप्लाय झोनचं स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला भेटत नाही. हाफ इयरलीचा 20 EMA आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तो पण आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर येऊ क्वार्टरली वरती. क्वार्टरली वरती आल्यानंतर बघा काय पाहायला भेटते की जो आपला हाफ इयरलीचा डिमांड झोन आहे त्या हाफ इयरलीच्या डिमांड झोन मध्येच क्वार्टरलीचा डिमांड झोन प्रॉपरली कोइन्साइड होताना दिसतोय. क्वार्टरलीचा 20 EMA पण आपण काय करून घेऊया, मार्क करून घेऊया की जो 20 EMA आपला क्वार्टरलीचा जो डिमांड झोन आहे आणि जो आपला हाफ इयरलीचा डिमांड झोन आहे त्या डिमांड झोन मध्ये काय येतोय, लाय करतोय किंवा त्या डिमांड झोन मध्ये तो आता आहे. आता या डिमांड झोनच्या खाली जर पाहिलं तर आपल्याला क्वार्टरली वरती हा एक आणखी डिमांड झोन दिसतोय. हा एक डिमांड झोन दिसतोय. आता हा थोडा लॉंग होतोय, लांबचा होतोय, तरी पण आपण काय करूया, मार्क करून ठेवूया. फक्त मार्क करून ठेवूया. अगेन जर पाहिलं क्वार्टरली वरती पण कोणतंही प्रॉपर सप्लाय झोनचं स्ट्रक्चर आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आलो आपण मंथली वरती. आता मंथली वरती आल्यानंतर पहा आपल्याला काय स्ट्रक्चर दिसतंय की जो आपला क्वार्टरलीचा जो हाफ इयरलीचा डिमांड झोन होता त्या डिमांड झोनशी कोइन्साइड करणारा मंथलीचा आपल्याला हा एक डिमांड झोन दिसतोय. आणि मंथलीचा हा जो डिमांड झोन आहे त्या मंथलीच्या डिमांड झोन वरतीच आणखी एक मंथलीचा डिमांड झोन रॅली बेस रॅली अशा पद्धतीने इथं आपल्याला पाहायला भेटतोय की ज्या मंथलीच्या डिमांड झोन मध्ये आपल्याला मंथली 20 EMA लाईव्ह होताना पण दिसतोय. हे झालं मंथली वरचं मार्केट. आता जर पाहिलं तर बघा की मंथली टाइम फ्रेम वरती आपल्याला या ठिकाणी एक सप्लाय झोनचं प्रॉपर स्ट्रक्चर दिसते. इथं
इथं जर आपण पाहिलं तर मंथली टाइम फ्रेम वरती हे सप्लाय झोनचं प्रॉपर स्ट्रक्चर दिसतंय. जर आपण हा सप्लाय झोन मार्क केला तर आपल्याला आपण क्लिअरली पाहू शकतो की हा जो सप्लाय झोन आहे तो कम्प्लिटली काय झालाय हो, ब्रीच झालाय. कम्प्लिटली ब्रीच झालाय, जो की एक सप्लाय झोन होता तो. म्हणजे आता आपण हा सप्लाय झोन कन्सिडर करू शकत नाही कारण हा आता ब्रीच झाला. त्यानंतर ह्याच्यावरती कोणती प्राइस ऍक्शन आहे का? नाही. मग आता जे काही स्ट्रक्चर सप्लायचं क्रिएट होणार आहे ते डेफिनेटली या ठिकाणी होणार आहे. मग इथं जर पाहिलं मंथली टाइम फ्रेम वरती तर कोणतंही असं मेजर सप्लाय झोनचं स्ट्रक्चर दिसत नाही की जे आपण मार्क करू शकेल. म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटते की या स्टॉकला, या सेक्टरला आता वरती कोणताही सप्लाय झोन नाहीये. जो होता तो ऑलरेडी टेस्टेड होऊन तो काय झालेला आहे, ब्रीच झालेला आहे. यामध्ये आपल्याला मंथली वरती हा डिमांड झोन दिसतोय ज्याच्यामध्ये मंथली 20 EMA पण आहे. मंथली येऊ आपण वीकली वरती. आता वीकली वरती आल्यानंतर पहा काय पाहायला भेटते. सगळ्यात अगोदर आपल्याला वीकली टाइम फ्रेम वरती हा डिमांड झोन दिसतोय की जी आपली मंथलीची प्रॉक्सिमल लाईन आहे त्या मंथलीच्या प्रॉक्सिमल लाईनच्या थोडासा वरती आहे. वीकली वरती हा डिमांड झोन. आणखी एक या डिमांड झोनच्या खाली वीकली टाइम फ्रेम वरतीच मंथली डिमांड झोनशी कोइन्साइड करणारा हा वीकलीचा आपल्याला डिमांड झोन दिसतोय की ज्याच्यामध्ये आता या क्षणी मंथलीचा 20 EMA येतोय. म्हणजे वीकली वरती हा एक डिमांड झोन भेटला आणि हा एक डिमांड झोन भेटला. आणखी याच्यामध्ये आपल्याला काय स्ट्रक्चर दिसतंय जर पाहिलं तर बघा वीकली वरती एक चॅनल पॅटर्न तयार करत प्राइस आता डाऊन साइडला येताना आपल्याला दिसत आहे. वीकली टाइम फ्रेम वरती एक चॅनल पॅटर्न तयार करत प्राइस डाऊन साइडला येताना दिसत आहे. आता हा चॅनल पॅटर्न फॉर्म होत असताना बघा काय होतं, कशा पद्धतीनं फॉर्म होतो. डिमांड सप्लाय टेस्ट करतच काय होतो, हा चॅनल पॅटर्न फॉर्म होतो. आता ह्याचं क्लिअर पिक्चर तुम्हाला डेली टाइम फ्रेम वरती दिसेल. बघा कसा फॉर्म झाला. हा सप्लाय होता, हा सप्लाय टेस्ट झाला, या सप्लाय मध्ये प्राइस आली, इथून प्राइस डाऊन साइडला आली. परत हा एक डिमांड झोन होता, या डिमांड झोन मध्ये प्राइस आली, इथून अपसाइडला गेली. म्हणजे हा डिमांड झोन टेस्टेड झाला, हा सप्लाय झोन टेस्टेड झाला. नंतर पहा परत काय झालंय, परत प्राइस डाऊन साइडला आल्या. आता या ठिकाणी कोणता तरी स्मॉलर टाइम फ्रेमचा डिमांड झोन असणार आहे. ह्या दोन कॅन्डलच्या मध्ये त्या ठिकाणाहून प्राइस काय झाल्या, रन झाल्या. परत हा सप्लाय झोन होता, या सप्लाय झोन मध्ये प्राइस येऊन इथून डाऊन साइडला रिएक्ट झाली. अगेन प्राइस डाऊन साइडला आली. परत या ठिकाणी कोणता तरी स्मॉलर टाइम फ्रेमचा डिमांड झोन आहे, त्या डिमांड झोन पासून प्राइस परत रन झाली. परत या ठिकाणी जो काही सप्लाय क्रिएट झालेला इथं, यामध्ये परत प्राइस आली आणि इथून परत डाऊन साइडला आली. म्हणजे हा चॅनल पॅटर्न जो फॉर्म झालाय तो डिमांड आणि सप्लाय टेस्ट करतच काय झालाय, फॉर्म झालाय. ओके. आता थोडस आपण वीकली वरती येऊ. आता वीकली वरती आल्यानंतर पहा काय पाहायला भेटते. राईट, मंथली वरती, मंथली पर्यंत आपल्याला कोणताही सप्लाय झोन स्टॉक मध्ये सेक्टर मध्ये पाहायला भेटला नाही की जो फ्रेश आहे. पण वीकली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर पहा आपल्याला वीकली वरती हा एक वीकलीचा सप्लाय झोन दिसतोय की जो कम्प्लिटली फ्रेश आहे, जो कम्प्लिटली फ्रेश आहे. हा सप्लाय झोन पण होता, तो आता खरं या ठिकाणी टेस्टेड झालाय. त्यामुळं आपल्याला मंथली पर्यंत सप्लाय झोनचं काहीही पिक्चर दिसलं नाही. पण वीकली वरती आल्यानंतर आपल्याला एक
फ्रेश विकलीचा सप्लाय झोन पाहायला भेटला. ओके, तो सप्लाय झोन देखील आपण काय केला, मार्क केला. राईट. मग आता यामध्ये जर डेली टाइम फ्रेम वरती आलो तर काय पाहायला भेटते बघा, की प्राइस जसं की ज्या पद्धतीने आपण पाहिले की चॅनल पॅटर्न तयार करत प्राइस डाऊन साइड ला लागल्या. आता मी हे डिलीट करतो पहिल्यांदा. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला एक चांगलं एक्झिक्युशन, एक चांगला ट्रेड कुठं दिसतो, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी कुठं दिसत्या, तर बघा जर आपण MIT च्या दृष्टीने प्लॅन केलं तर MIT मध्ये आपल्याला डेली टाइम फ्रेम वरती हे एक प्रॉपर एक्झिक्युशन दिसते. काय दिसते, हे एक प्रॉपर एक्झिक्युशन दिसते. या ठिकाणी विकलीचा डिमांड झोन देखील आहे, या ठिकाणी विकलीचा डिमांड झोन देखील आहे. मग या सेक्टर मध्ये आपण आता इथपर्यंत प्राइस इथपर्यंत येण्यासाठी, इथं थांबवण्यासाठी कोणता डिमांड झोन आहे का, नाही. प्राइस जर याच्या डाऊन साइडला आली तर प्राइसला थांबवण्यासाठी जो डिमांड झोन आहे तो हाच डिमांड झोन आहे. त्यानुसार आपली एंट्री आणि आपला स्टॉप लॉस. आता स्टॉप लॉस ठेवत असताना आपण काय करणार आहे, जी मंथलीची प्रॉक्सिमल लाईन आहे त्या मंथलीच्या प्रॉक्सिमल लाईनचा आपण काय करणार आहे, या ठिकाणी सपोर्ट घेणार आहे. या ठिकाणी मंथलीच्या प्रॉक्सिमल लाईनचा सपोर्ट घेणार आहे. ओके, हे आपण पाहिलं सेक्टर बद्दल. आता या सेक्टर मध्ये असलेल्या, आता या सेक्टर मध्ये आपल्याला हा ट्रेड सापडला, एक MIT ट्रेड सापडला, MIT प्लस WIT ट्रेड आपल्याला या ठिकाणी सापडला. आता यावरूनच, आता सेक्टर अनालिसिस झालं, आता या सेक्टर वरून आपल्याला त्या स्टॉक मध्ये, ज्या त्या सेक्टर मध्ये असलेल्या स्टॉक मध्ये काही ऑपॉर्च्युनिटी भेटत्या का ते पाहूया. आता जर पाहिलं तर बघा, निफ्टी रियालिटी जी इंडेक्स आहे, या निफ्टी रियालिटी मध्ये हाय वेटेज स्टॉक कोणते आहेत ते जर आपण चेक करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला क्लिअरली पाहायला भेटतं DLF and Godrej Properties. More than 45% काय आहे वेटेज या दोन स्टॉकचं निफ्टी रियालिटी या इंडेक्स मध्ये. म्हणजे हे दोन निफ्टी रियालिटी मधले हाय वेटेज स्टॉक्स आहेत. मग आपण पहिल्यांदा जो हाय वेटेज स्टॉक आहे त्याच्यामध्येच काही ऑपॉर्च्युनिटी भेटत्या का ते पाहूया DLF मध्ये. अगेन आता ज्या पद्धतीने आपण सेक्टरचं टॉप डाऊन अप्रोच नुसार अनालिसिस केलं, त्याच पद्धतीने स्टॉकचं पण टॉप डाऊन अप्रोच नुसार अनालिसिस करायचं आहे. त्या दोन्ही मध्ये आपल्याला काही सिमिलरिटी दिसत्या का हे आपल्या त्याच्यावरून काही लक्षात येईल. आता बघा इयरली वरती आलो तर इयरली वरती आपल्याला स्ट्रॉंग डिमांड झोन आता या ठिकाणी कोणता दिसतोय का, या ठिकाणी एक डिमांड झोन सारखं स्ट्रक्चर दिसतंय. डिमांड झोन सारखं स्ट्रक्चर दिसतंय, पण आपण डायरेक्ट इथं न मार्क करता एक रिफाईन, एक प्रॉपर डिमांड झोन स्मॉलर टाइम फ्रेम वरती सापडतोय का ते पाहूया. आपण आलो आता इयरली वरून हाफ इयरली वरती. आता हाफ इयरली वरती आल्यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी एक हाफ इयरलीचा डिमांड झोन पाहायला भेटतोय की जो आपण मार्क करूया. हाफ इयरलीचा डिमांड झोन की ज्यामध्ये आपल्याला हाफ इयरली 20 EMA चा देखील सपोर्ट आहे. ओके, हाफ इयरलीचा डिमांड झोन सापडला. याच्यामध्ये हाफ इयरलीचा कोणता सप्लाय झोन आहे का आपल्याला, एक स्ट्रॉंग सप्लाय झोन सारखं स्ट्रक्चर. आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला डायरेक्ट इथं
या ठिकाणी एक सप्लाय झोनचं स्ट्रक्चर दिसते, त्याच्या अगोदर आपल्याला काहीही बघायला भेटत नाही. मग आपण डायरेक्ट हे मार्क करायचंय का? नाही. कारण बघा, इथं नाहीये म्हटल्यानंतर स्मॉलर टाइम फ्रेमला या ठिकाणी या एरियामध्ये कुठेतरी सप्लाय झोन असू शकतो. मे बी क्वार्टरली वरती असेल, मंथली वरती असेल किंवा वीकली वरती असेल. या ठिकाणी या एरियामध्ये कुठेही सप्लाय झोन असू शकतो. डायरेक्ट आपण हा देखील मार्क करू शकतो, पण इतक्या लांबचा डायरेक्ट आपण मार्क करायचा आहे का? किंवा इतक्या लांबच्या एक्सपेक्टेशन इथूनच ठेवायच्या आहेत का? नाही. त्या अगोदर इथं कुठेतरी प्राइस डेफिनेटली थांबू शकते. मग त्यानुसार आपण आपला व्ह्यू पाहिला पाहिजे. ओके. मग आता हाफ इयरली वरती डिमांड झोन तर मार्क झाला. आपण हाफ इयरली वरून येऊ क्वार्टरली वरती. आता क्वार्टरली वरती आल्यानंतर पहा काय बघायला भेटते, की जो आपला हाफ इयरलीचा डिमांड झोन आहे, त्या हाफ इयरलीच्या डिमांड झोनशीच प्रॉपरली कोइन्साइड होणारा आपल्याला क्वार्टरलीचा डिमांड झोन दिसतो. अल्दो जी क्वार्टरलीची प्रॉक्सिमल लाईन आहे ती हाफ इयरलीच्या प्रॉक्सिमल लाईनच्या थोडीशी काय होईल, वरती येईल. थोडीशी वरती येईल. ती आपण काय करू, मार्क करून घेऊ. इथून इथपर्यंत आता जी प्रॉक्सिमल आहे, प्रॉक्सिमल फक्त चेंज झाला, डिस्टल आहे तीच आहे. रेंज काय झाल्या, जी हाफ इयरलीचा डिमांड झोन होता त्याच्यापेक्षा रेंज थोडीशी क्वार्टरली मध्ये काय झाल्या, वाढल्या. ह्या डिमांड झोनच्या खाली क्वार्टरली वरती आपल्याला हा एक डिमांड झोन देखील पाहायला भेटतोय, की जो क्वार्टरलीचाच आहे. तो पण आपण आता प्राइस इथपर्यंत येईलच असं मी म्हणत नाही, पण आपण मार्क करून ठेवू. जो आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय, जे चार्ट वरती दिसतंय, ते आपण काय करूया, फक्त मार्क करून ठेवूया. त्यानंतर क्वार्टरलीचा 20 EMA देखील आपल्याला या हाफ इयरलीच्या आणि क्वार्टरलीच्या डिमांड झोन मध्ये दिसतोय, तो पण आपण मार्क करू. सप्लाय झोन कडे पाहिलं तर बघा, सप्लाय झोन मध्ये आपल्याला या ठिकाणी देखील असं प्रॉपर स्ट्रक्चर, की जो स्ट्रॉंग स्ट्रक्चर असं आपण म्हणू शकतो, की जे सप्लाय झोन स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीचं कोणतंही स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही. अगेन आपण स्मॉलर टाइम फ्रेमला जाऊ, तिथं कुठं दिसते का पाहू. आता या ठिकाणी पहा, क्वार्टरलीच्या ह्या दोन रेड एक्साइटिंग कॅन्डल दिसतात, एक्सप्लोजिव्ह रेड एक्साइटिंग कॅन्डल दिसतात. मे बी ह्या दोन कॅन्डलच्या मध्ये या ठिकाणी कुठेतरी आपल्याला सप्लाय झोनचं स्ट्रक्चर पाहायला भेटू शकतं. या दोन कॅन्डलच्या मध्ये इथं कुठेतरी आपल्याला सप्लाय झोनचं स्ट्रक्चर पाहायला भेटू शकतं स्मॉलर टाइम फ्रेम वरती गेल्यानंतर. ओके. क्वार्टरली वरून येऊ आपण आता मंथली वरती. मंथली वरती आल्यानंतर पहा, मंथली वरती आपल्याला हा एक डिमांड झोन दिसतोय. बघा, तुमच्या जर लक्षात असेल, पाठीमागं जो आपण सेक्टर अनालिसिस केलं, त्या सेक्टर मध्ये पण आपल्याला काहीसा असाच पिक्चर दिसत होता. काहीसा असाच पिक्चर दिसत होता. जो आपला क्वार्टरलीचा डिमांड झोन होता, जो आपला हाफ इयरलीचा डिमांड झोन होता, त्या डिमांड झोनच्या प्रॉक्सिमल जी लाईन आहे, त्या प्रॉक्सिमल लाईन पाशीच आपल्याला एक मंथलीचा डिमांड झोन पाहायला भेटत होता. त्याच पद्धतीने इथं पण पहा, जी आपली क्वार्टरलीची प्रॉक्सिमल आहे, जी आपली हाफ इयरलीची प्रॉक्सिमल आहे, त्या ठिकाणीच आपल्याला हा मंथलीचा डिमांड झोन दिसतोय. आणि या मंथलीच्या डिमांड झोन वरतीच आपल्याला आणखी एक मंथलीचा डिमांड झोन दिसतोय, की जो आपण मार्क केलाय. रॅली बेस रॅली हा डिमांड झोनचा पॅटर्न दिसतो. आता हेच सिमिलर स्ट्रक्चर आपल्याला सेक्टर मध्ये पण पाहायला भेटलं आणि आपण ते सेक्टर मध्ये पण त्या पद्धतीने काय केलं, मार्क केलं. ओके. मंथली वरती, आता मंथली वरती आल्यानंतर पहा, मंथलीच्या अशा कोणत्या सप्लाय झोन पासून प्राइस डाऊन साइड येत आहे का, किंवा प्राइस आता डाऊन साइड येत्या, त्याचं रिझन काय आहे, हे जर आपण पाहायला गेलो तर पहा, की मंथलीचा हा एक जो सप्लाय झोन आहे, हा एक जो सप्लाय झोन आहे, या सप्लाय झोन पासून काय व्हायला, प्राइस डाऊन साइड आलाय. इथून इथपर्यंत जी सप्लाय झोनची रेंज आहे, या सप्लाय झोन मधून प्राइस डाऊन साइडला येत आहे. म्हणजे हा सप्लाय झोन आता काय झालाय, टेस्ट झालाय. हा सप्लाय झोन आता टेस्ट झालाय. मग आपण हा सप्लाय झोन कन्सिडर करणार आहे का, नाही. आता ह्याच्यावरती असा फ्रेश एखादा सप्लाय झोन कुठे आहे, तर पहा, आपल्याला या ठिकाणी एक मंथली टाइम फ्रेम वरती फ्रेश सप्लाय झोन दिसतोय, की जो आपण मार्क करू.
आता हा जो सप्लाय झोन आहे, जसं बघा मी क्वार्टरली वरती सांगितलं होतं की या दोन एक्साइटिंग कॅन्डल्स आहेत, या दोन एक्साइटिंग कॅन्डलच्या मध्ये आपल्याला स्मॉलर टाइम फ्रेम वरती सप्लाय झोन पाहायला भेटू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्याला मंथली वरती त्या दोन ज्या एक्साइटिंग रेड कॅन्डल्स आहेत, त्या रेड कॅन्डलच्या मध्ये आपल्याला हा मंथलीचा सप्लाय झोन पाहायला भेटतो. ओके, मंथलीचा 20 MA देखील मार्क करून घेऊ. आता थोडस कन्फ्युजन टाळण्यासाठी मी काय करतो, जी आपण क्वार्टरलीची प्रॉक्सिमल ड्रॉ केल्या ती मी या ठिकाणी डिलीट करतो, म्हणजे पिक्चर थोडासा क्लिअर होईल. मंथलीचा डिमांड झोन मार्क झाला. आता येऊ वीकली वरती. बघा वीकली वरती आल्यानंतर सेक्टर मध्ये ज्या पद्धतीने आपण अनालिसिस केले त्याच पद्धतीचा अनालिसिस किंवा त्याच पद्धतीचा व्ह्यू आणि त्याच पद्धतीचा चार्ट देखील आपल्याला या डीएलएफ मध्ये जो सेक्टरचा हाय वेटेज स्टॉक आहे त्यामध्ये दिसतोय. बघा अगेन त्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं की एक वीकलीचा डिमांड झोन की जो मंथलीच्या डिमांड झोनच्या थोडासा वरती होता, मंथलीच्या डिमांड झोनच्या थोडासा वरती होता. पण या ठिकाणी काय झालंय, जो मंथलीचा डिमांड झोन आहे त्या मंथलीच्या डिमांड झोनशीच हा वीकलीचा डिमांड झोन काय करतोय, कोइन्साइड करतोय. अगेन मंथलीच्या डिमांड झोनच्या बॉटमला देखील त्या ठिकाणी एक डिमांड झोन होता, त्याच पद्धतीचा डिमांड झोन आपल्याला स्टॉक मध्ये पण पाहायला भेटतोय मंथलीच्या डिमांड झोनच्या बेसला वीकली टाइम फ्रेम वरती. अगेन पहा या ठिकाणी प्राइस डाऊन साइडला येत असताना अगेन चॅनल पॅटर्न तयार करत डाऊन साइडला येताना दिसत, एक चॅनल पॅटर्न तयार करत डाऊन साइडला येत असताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर बघा जो वीकलीचा सप्लाय क्रिएट झालाय तो टेस्ट झालाय. इथं जी करंट प्राइस ऍक्शन आहे त्या प्राइस ऍक्शन मध्ये जो वीकलीचा सप्लाय झोन तयार झालाय तो या ठिकाणी टेस्ट झाला. बघा या ठिकाणी हा सप्लाय झोन होता तो इथं टेस्ट झाला. या ठिकाणी हा एक लेग इन आणि लेग आउट, त्यानुसार हा एक सप्लाय झोन होता तो देखील आता टेस्ट झाला. हा डिमांड झोन होता, या डिमांड झोन मधून पण प्राइस वर्क झाली. परत या ठिकाणी हे एक डिमांड झोन सारखं स्ट्रक्चर तयार झाले, ऑल्दो याचं क्लोजिंग अजिबात चांगलं नाहीये. याचं क्लोजिंग जे आहे ते अजिबात चांगलं नाही. ह्या सप्लाय झोनच्या वरती सुद्धा याचं क्लोजिंग नाहीये, तरी देखील प्राइस इथून काय व्हायला रिॲक्ट व्हायला, तरी देखील प्राइस इथून ती रिॲक्ट व्हायला ह्या सप्लाय झोन डिमांड झोनच्या स्ट्रक्चर, डिमांड झोन सारखं जे स्ट्रक्चर दिसतंय त्याच्यातून. ओके, आता पाहूया वीकली टाइम फ्रेम वरती असं काही सप्लाय झोनचं स्ट्रक्चर दिसतंय का की जे सप्लाय झोनचं स्ट्रक्चर फ्रेश आहे. पहा इथपर्यंत काही नाहीये, बरोबर. इथपर्यंत आपण हे जे सप्लाय क्रिएट झालेत ते ऑलरेडी या ठिकाणी टेस्ट झालेत. ह्याच्या पाठीमाग, या लाईनच्या पाठीमाग आपण असं काही पाहायला भेटतंय का, पाहू की ज्यामध्ये वीकलीचा सप्लाय झोन फ्रेश. आता पहा या ठिकाणी जे मी अनालिसिस केलं त्यानुसार मला या ठिकाणी हा एक वीकलीचा सप्लाय झोन, हा एक वीकलीचा सप्लाय झोन की जो कम्प्लिटली बॉडी टू वीक मार्क केल्यानंतर काय आहे, कम्प्लिटली फ्रेश आहे, कम्प्लिटली फ्रेश आहे. बघा आपण मंथलीचा डिमांड झोन काय केलता, मंथलीचा या ठिकाणी हा सप्लाय झोन मार्क केलता. हा सप्लाय झोन काय झाला हो, टेस्ट झाला. हा सप्लाय झोन काय झालेला, टेस्ट झाला. या सप्लाय झोन पासूनच प्राइस काय व्हायला डाऊन साइडला यायला. त्यानंतर आपल्याला ही एक वीक दिसते, ह्या सप्लाय झोन मध्ये ही एक वीक दिसते. ह्या वीक मध्ये पण काहीतरी असणार आहे, या ठिकाणी पण काहीतरी प्राइस ऍक्शन असणार आहे. मग ती आपल्याला प्राइस ऍक्शन कुठे दिसणार आहे, जेव्हा आपण स्मॉलर टाइम फ्रेमला जाणार आहे तेव्हा. मग जेव्हा आपण स्मॉलर टाइम फ्रेमला येतो तेव्हा वीकली टाइम फ्रेम वरती आपल्याला त्या मंथलीच्या डिमांड सप्लाय झोन मध्ये हा एक वीकलीचा सप्लाय झोन दिसतोय.
जो आपण मंथलीचा सप्लाय झोन मार्क केलेला, ज्या मंथलीच्या सप्लाय झोन मधून प्राइस डाऊन साइडला येत आहे, त्या मंथलीच्या सप्लाय झोन मध्येच आपल्याला हा वीकलीचा सप्लाय झोन दिसतोय. आता जर आता हा आपण वीकलीचा सप्लाय झोन मार्क केला, जर आपण इकडे पुढे जाऊन करंट मार्केट प्राइस पाशी जर पाहिलं, करंट प्राइस ऍक्शन होत्या त्या ठिकाणी जर पाहिलं, तर जो आपण वीकलीचा सप्लाय झोन, ही आपली वीकलीच्या सप्लाय झोनची प्रॉक्सिमल आहे, तो वीकलीचा सप्लाय झोन अजून टेस्ट झालेला नाही. तो जो वीकलीचा सप्लाय झोन आहे तो कम्प्लिटली या ठिकाणी काय आहे, फ्रेश आहे. कम्प्लिटली या ठिकाणी तो वीकलीचा सप्लाय झोन फ्रेश आहे. राईट. बघा, ह्या टॉप डाऊन अप्रोच मुळे आपल्याला जर आपण डायरेक्ट मंथलीवरती पाहिलं एक डिमांड सप्लाय मार्क केला असता, तर आपण हा एक डिमांड मार्क केला असता, कम्प्लिटली फ्रेश सप्लाय झोन हा मार्क केला असता. पण यामध्ये आपण काय केलं, रिफाईन करून पाहिलं. काय केलं, रिफाईन करून पाहिलं आणि त्यानुसार आपल्याला वीकली वरती हा एक कम्प्लिटली फ्रेश सप्लाय झोन भेटला की ज्याच्यामध्ये प्राइस अजून आलेली नाही. ओके, वीकली वरती सप्लाय झोन भेटला, वीकली वरती डिमांड झोन देखील भेटला. म्हणजे आपण एक MIT WIT ट्रेड या ठिकाणी प्लॅन करू शकतो, कारण मंथली वरती पण आपल्याला डिमांड झोन भेटलाय आणि मंथलीच्या डिमांड झोन मध्येच आपल्याला वीकलीचा डिमांड झोन पण कोइन्साइड होताना दिसतोय. एक MIT WIT ट्रेड आपण या ठिकाणी प्लॅन करू शकतोय. प्राइस एक चॅनल पॅटर्न तयार करत, जे काही डिमांड जे क्रिएट झालेत किंवा सप्लाय जे क्रिएट झालेत ते टेस्ट करत प्राइस डाऊन साइड आले. जसं की आपण बघा रियालिटीमध्ये डेली टाइम फ्रेम वरती पाहिलं, त्याच पद्धतीने आपल्याला या स्टॉक मध्ये पण दिसते. हा जो चॅनल पॅटर्न तयार झालाय तो डिमांड आणि सप्लाय टेस्ट झाल्यामुळे झालाय. या ठिकाणी हा सप्लाय तो इथं टेस्ट झाला, हा ठिकाणी हा डिमांड तो इथं टेस्ट झाला. ह्या दोन्ही कॅन्डलच्या मध्ये स्मॉलर टाइम फ्रेमला डिमांड असणार आहे, तिथून परत प्राइस वर्क झाली. परत हा जो सप्लाय होता या सप्लाय झोन पासून परत प्राइस डाऊन साइडला आली. परत या ठिकाणी इव्हन डिमांड झोन सारखं फक्त स्ट्रक्चर तयार झालेलं, त्याच्यामधून देखील प्राइस काय झाल्या, रन झाली. आता जर या ठिकाणी पाहिलं तर पहा, परत या ठिकाणी या सप्लाय झोन पासून डाऊन साइडला आली. आता इथं कोणत्याही सप्लाय झोनचं प्रॉपर स्ट्रक्चर नाहीये, तरी देखील प्राइस इथून काय व्हायला, रिॲक्ट व्हायला. प्राइस इथून रिॲक्ट व्हायला. राईट. आता बघा, प्राइस रिॲक्ट होत असताना प्रत्येक वेळेस डिमांड किंवा सप्लाय मध्ये येणं गरजेचं आहे का? नाही. बघा, आपण आपल्या सेशन मध्ये पण कव्हर करतो की आपण कोणालाही बाईंग किंवा सेलिंग पासून थांबवू शकत नाही. मग कोण कुठेही बाय करू शकतो, इन्स्टिट्यूशन देखील कुठेही बाय करू शकतात. नवीन बाईंगच्या ऑर्डर त्या ठिकाणी ते प्लेस करू शकतात. त्यामुळं प्राइस प्रत्येक वेळेस डिमांड आणि सप्लायलाच येऊन रिॲक्ट झाली पाहिजे असं काही फिक्स कारण नाहीये. प्राइस ही कुठून पण रिॲक्ट होऊ शकते. प्राइस ही कुठून पण रिॲक्ट होऊ शकते. प्रत्येक वेळेस ती डिमांड आणि सप्लायला आलीच पाहिजे असं नाही. पण आपल्याला काय, आपण एक थेरी, आपण एक ट्रेडिंगचा एज वापरतोय, त्यानुसार आपल्या ह्या थेरीनुसार आपण हे ट्रेडिंग करतोय की ज्याच्यामध्ये आपण डिमांड अँड सप्लायचा यूज करतो. आणि मोस्ट ऑफ द टाइम प्राइस ही डिमांड अँड सप्लाय मध्ये येते, पण एखाद्या वेळेस ती अधूनमधून पण वर्क होऊ शकते. पण त्यावेळेस आपल्याला प्राइस इथून बाबा ही डिमांडला न येताच इथून मधूनच का वर्क झाली, का रिॲक्ट झाली, याचं एक कारण काय असणार आहे की त्या ठिकाणी मे बी नवीन बाईंग क्रिएट झालं असेल. त्या नवीन बाईंग किंवा सेलिंग क्रिएट झाल्यामुळे प्राइस डिमांड किंवा सप्लायला न येता मधूनच काय झाली, रिॲक्ट झाली. ओके. बघा, जसं ज्या पद्धतीने आपण सेक्टर मध्ये जो ट्रेड आयडेंटिफाय केला त्याच पद्धतीचा अगदी सेम टाइपचा जर प्राइस ऍक्शन पाहिली तर ऑलमोस्ट DLF मध्ये आणि सेक्टर मध्ये ऑलमोस्ट प्राइस काय दिसत्या, प्राइस ऍक्शन सेमच दिसत्या. त्यानुसार पहा, आपल्याला हा जो वीकलीचा डिमांड झोन होता आणि हा जो मंथलीचा डिमांड झोन होता, ह्या मंथलीच्या आणि वीकलीच्या डिमांड झोनशी
प्रॉपरली कोइन्साइड करणार आपल्याला ह्या ठिकाणी हे डेलीवरचं एक्झिक्युशन दिसते. त्यानुसार आपली एंट्री आणि आपला हा स्टॉप लॉस, आपली एंट्री आणि आपला हा स्टॉप लॉस डिजिटल लाईनच्या खाली, आपला हा स्टॉप लॉस. बघा, जर आपण याचं प्रॉपर सेक्टर सोबत जर हा चार्ट कम्पेअर केला तर दोन्ही ठिकाणी आपल्याला ऑलमोस्ट त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर दिसेल. निफ्टी रियालिटी बघा, ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऑलमोस्ट त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर दिसते. मंथली आणि वीकलीचा डिमांड झोन, मंथली आणि वीकलीचा डिमांड झोन दोन्ही मध्ये पहा की जो मूव आलाय तो मूव आपल्याला ह्या दोन एक्सप्लोजिव्ह ग्रीन एक्साइटिंग कॅन्डल वरून लक्षात येतोय. एक्सप्लोजिव्ह ग्रीन एक्साइटिंग कॅन्डल वरून आपल्याला लक्षात येते. या ठिकाणी हाय चान्सेस काय आहेत की ज्या वेळेस हा सेक्टर या डिमांड मध्ये एंटर करेल त्याच वेळी हा स्टॉक देखील आपल्याला ह्या डिमांड मध्ये एंट्री देऊ शकतो. दोन्ही ठिकाणी आपल्याला एकाच वेळी एंट्री भेटण्याचे चान्सेस या ठिकाणी मॅक्झिमम आहेत. आपल्या स्टॉकला या सेक्टरचा सपोर्ट काय होणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी भेटण्याची मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे, कारण दोन्ही ठिकाणी प्राइस ऍक्शन आपल्याला काय दिसते, अगदी सेम दिसते. बघा, याच्या पाठीमाग जे आपण बँक निफ्टी बद्दल पाहिलं होतं, आपण काय केलेलं, थोडीशी कन्झर्वेटिव्ह लेवल खालची मार्क केलेली, पण बँक निफ्टी ही अग्रेसिव्ह लेवल पासूनच चालली. काय झाली, बँक निफ्टी अग्रेसिव्ह लेवल पासूनच चालली. अग्रेसिव्ह लेवल पासून चालली, पण जो आपला एचडीएफसी होता, एचडीएफसी मध्ये जी आपण लेवल मार्क केलेली एचडीएफसी बँक मध्ये ती पण वर्क झाली. त्या ठिकाणी आपल्याला टार्गेट पाहायला भेटलं. ऍक्सिस बँक मध्ये जी मार्क केलेली त्या ठिकाणी ते पण पाहायला भेटलं. इव्हन थोडीशी वरूनच ती काय झाल्या, रिॲक्ट झाल्या ऍक्सिस बँक मध्ये. त्यावेळेस हे काय झालं असं, कारण त्या ठिकाणी त्या सेक्टरचा सपोर्ट होता. सेक्टर पण एका डेलीच्या डिमांड झोन मध्ये आलेला, डेलीच्या डिमांड झोन पासून तो काय व्हायला लागलेला, वर्क व्हायला लागलेला. मग त्याच पद्धतीने आपल्याला त्या पाठीमागच्या एक्झाम्पल वरून, ज्या पाठीमाग जे आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं त्याचनुसार तुमच्या हे रिलेट करून पहा. काय करा, हे रिलेट करून पहा. या ठिकाणी पण आपल्याला सेक्टर मध्ये आणि स्टॉक मध्ये सेम पिक्चर दिसतोय. मग बेस्ट ऑफ द बेस्ट एंट्री कोणती झाली याच्यामध्ये, डीएलएफ मध्ये 332 ला, की ज्या ठिकाणी आपल्याला सेक्टरचा सपोर्ट भेटू शकतो. अगेन या ठिकाणी आणखी एक दुसरा जो हाय वेटेज स्टॉक आहे तो आहे गोदरेज प्रॉपर्टी. त्यामध्ये पण आपल्याला काही अपॉर्च्युनिटी भेटत्या का पाहूया. त्या अगोदर पाहू की या ठिकाणी काही बॅकअप प्लॅन होऊ शकतो का. काही बॅकअप प्लॅन जर बाबा ही लेवल नाहीच चालली, करंट मार्केट सिनारिओकडे पाहता काय आहे, सेलिंग प्रेशर स्ट्रॉंग आहे, सेलिंग प्रेशर ह्यूज आहे. मग जर ही लेवल नाही चालली तर याच्यासाठी आपल्याला बॅकअप प्लॅन कोणता आहे, तर बघा हा वीकलीचा होता डिमांड झोन, त्याच्याच खाली मंथलीच्या डिमांड झोनशी कोइन्साइड करणारा हा वीकलीचा डिमांड झोन दिसतो. त्यानुसार आपल्याला या ठिकाणी देखील एक स्ट्रक्चर दिसते, एक स्ट्रक्चर या ठिकाणी डिमांड झोनचं दिसते. आता हाय चान्सेस प्राइस इथून चालण्याचे आहेत, तरी देखील नाही चालली तर आपला हा बॅकअप प्लॅन, हा वीकलीचा डिमांड झोन आपला त्या ठिकाणी बॅकअप प्लॅन असेल. हा वीकलीचा डिमांड झोन आपला बॅकअप प्लॅन असेल. या ठिकाणी पहा
सेम सेक्टर मध्ये पण त्याच पद्धतीच. या विकलीच्या डिमांड झोन नंतर हा आपला विकलीचा डिमांड झोन आहे, तो आपला बॅकअप प्लॅन असेल. जर हा नाही चालला तर चालण्याचे चान्सेस या ठिकाणी मॅक्झिमम आहेत. स्ट्रक्चर स्ट्रॉंग दिसते, पण नाही चालला तर आपला हा बॅकअप प्लॅन त्या ठिकाणी असेल. आता पाहू गोदरेज प्रॉपर्टी. अगेन याचं पण आपण टॉप डाऊन अप्रोचने अनालिसिस करूया. इयरली टाइम फ्रेम वरती पाहिलं तर कोणतंही प्रॉपर डिमांड झोनचं किंवा सप्लाय झोनचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटत नाही. इयरली वरून येऊ हाफ इयरली वरती. अगेन हाफ इयरली वरती आल्यानंतर पण या ठिकाणी हे खाली आता प्राइस ऍक्शन जी आपली प्राइस आहे सीएमपी आहे त्याच्यापासून लांब आपल्याला या ठिकाणी हाफ इयरलीचा डिमांड झोन दिसतो. काय दिसतोय? त्याच्यापासून लांब आपल्याला हा एक हाफ इयरलीचा डिमांड झोन दिसतोय. आपण हा फक्त मार्क करून ठेवू. प्राइस इथं येईलच असं मी म्हणत नाही, पण आपण हा मार्क करून ठेवू. त्यानंतर हाफ इयरलीचा हा 20 EMA. ओके. त्यानंतर क्वार्टरली वरती. आता क्वार्टरली वरती आल्यानंतर पहा की क्वार्टरलीचा आपल्याला हा एक कम्प्लिटली फ्रेश डिमांड झोन दिसतोय की ज्याच्यामध्ये अजून प्राइसने एंटर केलेलं नाही. क्वार्टरलीचा हा डिमांड झोन. क्वार्टरलीचा 20 EMA डिमांड झोनच्या थोडासा खाली आपल्याला दिसतोय, तो पण आपण मार्क करू. अगेन सप्लाय झोन कडे जर पाहिलं तर कोणताही सप्लाय प्राइस ही ऑल टाइम हाय पासून डाऊन साईडला येताना दिसतात. त्यामुळे त्या ठिकाणी क्वार्टरली पर्यंत कोणताही सप्लाय झोनचं स्ट्रक्चर किंवा कोणताही सप्लाय झोन क्रिएट झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही. मे बी स्मॉलर टाइम फ्रेम वरती गेल्यानंतर तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकतो. क्वार्टरली येऊ मंथली वरती. आता पहा मंथली वरती जेव्हा आपण येतो तेव्हा जो आपला क्वार्टरलीचा डिमांड झोन आहे त्या क्वार्टरलीच्या डिमांड झोनच्या थोडस वरती आपल्याला मंथलीचा डिमांड झोन दिसतो की ज्याच्यामध्ये प्राइसनं एंटर केले. मंथलीचा डिमांड झोन कसा आहे पहा, जी क्वार्टरलीची प्रॉक्सिमल आहे तीच मंथलीची डिस्टल लाईन आहे. जी क्वार्टरलीची प्रॉक्सिमल आहे तीच मंथलीची डिस्टल लाईन आहे. मंथलीचा 20 EMA देखील या मंथलीच्या डिमांड झोन मध्ये आपल्याला दिसतोय. मंथली वरती जर पाहिलं तर आपल्याला मंथलीचा हा एक सप्लाय झोनचा स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर्म झालेला दिसते जे की कम्प्लिटली फ्रेश आहे. आता पहा आपण ही लेगिन कन्सिडर केल्या. काय केल्या आपण? ही लेगिन कन्सिडर केल्या. ही लेगिन कन्सिडर करून आपण हा मंथलीचा सप्लाय झोन मार्क केला. मग जर आपण ही लेग आउट कन्सिडर केल्या, आपण काय केल्या लेग आउट कन्सिडर केल्या, त्यानुसार आपण हा सप्लाय झोन मार्क केला. मग जर आपण ही लेग आउट कन्सिडर करत असेल हा सप्लाय झोन मार्क करत असताना, तर जर समजा या मंथ मध्ये जर प्राइस, ही पण आपल्याला एक रेड एक्साइटिंग कॅन्डल फॉर्म होताना दिसत्या. ही पण एक रेड एक्साइटिंग कॅन्डल फॉर्म होताना दिसते. ही जर अशाच पद्धतीची रेड एक्साइटिंग कॅन्डल मंथ एंड पर्यंत राहिली आणि ती क्लोज झाली तर आपण या सप्लाय झोनच्या अगोदर हा सप्लाय झोन पण कन्सिडर करू शकतो, कारण आपण ऑलरेडी याला लेग आउट कन्सिडर केलं आहे. 50-50% चान्सेस नुसार आपण याला काय केलंय लेग आउट कन्सिडर केलं. मग आपण आता याला लेग आउट कन्सिडर करू शकतोय, तर जेव्हा आपण हा सप्लाय झोन मार्क करणार आहे तेव्हा डेफिनेटली आपण याला लेग इन कन्सिडर करू शकतोय. त्यावेळेस आपण हा सप्लाय झोन मार्क करू शकेल. जर ही कॅन्डल आहे अशी रेड एक्साइटिंग कॅन्डल बनली, मंथ एंड पर्यंत ही हाय अशी क्लोज झाली, तर जर ह्या कॅन्डल मध्ये जर बेस कॅन्डल किंवा रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल मध्ये कन्वर्ट झाली तर हा सप्लाय झोन मार्क करण्याचा काहीही पॉइंट येत नाही.
ओके, ठीक आहे. मंथली वरती डिमांड झोन आणि सप्लाय झोन आपल्याला या ठिकाणी मार्क झाला. आता येऊ वीकली टाइम फ्रेम वरती. आता वीकली वरती आल्यानंतर पहा काय पाहायला भेटतंय की प्राइस मध्ये आपल्याला जे सेलिंग प्रेशर आहे ते गेली 2 वीक झाले काय दिसते, स्ट्रॉंग दिसते. प्राइस मध्ये सेलिंग प्रेशर गेली 2 वीक झाले स्ट्रॉंग दिसते. त्यानंतर वीकलीचा हा सप्लाय झोन देखील आपल्याला या ठिकाणी क्रिएट झालेला दिसतोय. वीकलीचा हा सप्लाय झोन देखील आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट झालेला दिसतोय. जो की कम्प्लिटली फ्रेश आहे, त्याच्यामध्ये प्राइस अजून आलेली नाही. त्याचबरोबर आपल्याला ह्या वीकलीच्या डिमांड झोन मध्ये पण प्राइस येऊन हा वीकलीचा डिमांड झोन ब्रीच करून प्राइस परत रिॲक्ट होताना दिसते. हा वीकलीचा डिमांड झोन ब्रीच करून प्राइस रिॲक्ट होताना आपल्याला ती दिसत आहे. आता हा वीकलीचा डिमांड झोन ब्रीच का झाला, कशासाठी, त्याच्या पाठीमागे कारण काय? तर पहा, जर आपण त्या अगोदर हा एक डिमांड झोन वीकली वरती दिसतोय, मंथलीच्या बॉटमला क्वार्टरलीच्या प्रॉक्सिमलशी कोइन्साइड करणारा हा एक वीकलीचा डिमांड झोन दिसतोय. मंथलीच्या बॉटमला आणि क्वार्टरलीच्या प्रॉक्सिमलशी कोइन्साइड करणारा हा मंथलीचा वीकलीचा आणखी एक डिमांड झोन आपल्याला पाहायला मिळतो. जर आता हेच आपण डेली टाइम फ्रेम वरती पाहिलं तर पहा, डेली टाइम फ्रेम वरती जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो वीकलीचा डिमांड झोन होता, या वीकलीच्या डिमांड झोन मध्ये आपल्याला बेस कॅन्डल खूप पाहायला भेटतात. एक गार्बेज टाइप स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. एक गार्बेज टाइप स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला भेटते. आता ज्या पद्धतीने आपण डिस्टल लाईनच्या खाली गॅप ठेवून काय करतो, स्टॉप लॉस ठेवतो, मग त्यानुसार हा स्टॉप लॉस झाला देखील नसेल, स्टॉप लॉस झाला देखील नसेल. पण त्या ठिकाणी आपण कन्झर्वेटिव्ह का होऊ शकत होतो? कारण पहा, कारण डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आपल्याला कम्प्लिटली एक गार्बेज टाइप स्ट्रक्चर दिसते. गार्बेज टाइप या ठिकाणी स्ट्रक्चर दिसते. लेगआउट कॅन्डल मल्टिपल आहेत, पण बेस कॅन्डल पण खूप आहे. बेस कॅन्डल पण या ठिकाणी खूप आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला थोडस कन्झर्वेटिव्ह जर आपण प्ले केलं तर काही हरकत येत नाही. मग या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीचा ट्रेड प्लॅन करू शकतो? एक काय करू शकतो आपण? आपण या ठिकाणी कन्झर्वेटिव्ह प्ले करत जो आपला मंथलीचा 20 EMA आहे, त्या मंथलीच्या 20 EMA पाशी 20 EMA च्या आसपास आपली एंट्री ठेवू शकतो आणि आपला स्टॉप लॉस ठेवत असताना ह्या क्वार्टरलीचा जो डिमांड झोन आहे, त्या क्वार्टरलीच्या डिमांड झोनच्या प्रॉक्सिमल लाईनचा सपोर्ट घेऊन त्या प्रॉक्सिमल लाईनच्या खाली आपण आपला स्टॉप लॉस या ठिकाणी प्लॅन करू शकतो. ओके, आता या ठिकाणी कन्झर्वेटिव्ह का प्ले करायचं? आणखी एक त्याच्यासाठी कारण म्हणजे पहा की स्टॉक डिमांड मध्ये आलाय. काय झालंय? स्टॉक हा डिमांड झोन मध्ये आलाय, पण जो सेक्टर आहे तो सेक्टर अजून डिमांड झोन मध्ये आलेला नाही. राईट, जसं की आपण पाहू शकतोय की गोदरेज प्रॉपर्टी आहे जो तो मंथलीच्या डिमांड झोन मध्ये आलाय प्लस वीकलीच्या डिमांड झोन मध्ये आलाय, पण जो सेक्टर आहे तो अजून वीकलीच्या किंवा मंथलीच्या डिमांड झोन मध्ये एंटर केलेला नाही. मग आता या ठिकाणी काय पॉसिबिलिटी होऊ शकते की जोपर्यंत सेक्टर डिमांड मध्ये येत नाही तोपर्यंत हा स्टॉक काय करू शकतो? हा स्टॉक या ठिकाणी कन्सॉलिडेट करू शकतो, या ठिकाणी या स्मॉल रेंज मध्ये कन्सॉलिडेट करू शकतो. आणि जेव्हा सेक्टर डिमांड मध्ये येईल तेव्हा तो या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला मूव पाहायला भेटू शकतो. मग ह्या कन्सॉलिडेशन मध्ये किंवा जोपर्यंत सेक्टर डाऊन डिमांड मध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी ही
जी आपण कन्झर्वेटिव्ह एंट्री प्लॅन केल्या त्या एंट्रीनुसार आपल्याला या ठिकाणी एंट्री पण भेटू शकते, त्या पॉईंटनुसार आपल्याला या ठिकाणी एंट्री भेटू शकते जी आपण कन्झर्वेटिव्ह एंट्री प्लॅन केलेली आहे. आता कन्झर्वेटिव्ह एंट्री प्लॅन करण्याची कारण पण मी तुम्हाला सांगितली की सेक्टर डिमांड मध्ये आलेला नाही. जो विकलीचा डिमांड झोन आहे त्या विकलीच्या डिमांड झोन मध्ये जर डेली वरती पाहिलं तर त्या ठिकाणी गार्बेज दिसते. आता जर अग्रेसिव्ह एंट्री घ्यायची असेल तर आपण सीएमपी ला देखील अग्रेसिव्ह एंट्री घेऊ शकतो. पण या ठिकाणी एंट्री घेत असताना 100% क्वांटिटी बाय करायची आहेत का आपण? नाही. का करायचे नाहीत? कारण या ठिकाणी चान्सेस असे आहेत की प्राइस डाऊनसाइडला येऊ शकते, प्राइस कन्सॉलिडेट करू शकते. हे दोन चान्सेस त्या ठिकाणी आहेत कारण त्याला सेक्टरचा सपोर्ट नसल्यामुळे. मग सीएमपी ला आपण आपली 50% क्वांटिटी बाय करू शकतो आणि जेव्हा सेक्टर सपोर्ट भेटेल किंवा जी आपली कन्झर्वेटिव्ह एंट्री आहे त्या कन्झर्वेटिव्ह एंट्रीला आपले रिमेनिंग 50% क्वांटिटी आपण बाय करू शकतो. रिमेनिंग 50% क्वांटिटी बाय करू शकतो. आता या केसमध्ये काय होईल पहा, अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन केल्यामुळं आपली ऍव्हरेज प्राइस पण कमी येईल, आपली त्या ठिकाणी जी रिस्क आहे ती पण त्या ठिकाणी काय होईल, कमी होईल. प्लस जर स्टॉक मध्ये आपल्याला कन्झर्वेटिव्ह एंट्रीनुसार एंट्री भेटली आणि त्याच वेळी जर आपल्याला सेक्टरचा सपोर्ट भेटला तर स्टॉक मध्ये आपल्याला चांगली रॅली पण पाहायला भेटू शकते. मग त्या ठिकाणी जो आपला आर आर आहे तो लगेच अचीव्ह म्हणजे क्विकली अचीव्ह होण्याची चान्सेस त्या ठिकाणी आहेत. आता यामध्ये आपलं टार्गेट पहा कशा पद्धतीने असेल. आपण या ठिकाणी विकलीचा सप्लाय झोन मार्क केलेला जो फ्रेश आहे हा विकलीचा सप्लाय झोन फ्रेश आहे. ह्या विकलीच्या सप्लाय झोन मध्येच डेली वरती आपल्याला या ठिकाणी हा एक सप्लाय झोन दिसतोय की बघा सगळ्या रेड कॅन्डल आहेत. ह्या रेड कॅन्डल मध्ये फक्त हीच एक ग्रीन कॅन्डल आहे. फक्त हीच एक ग्रीन कॅन्डल आहे. या ठिकाणी आपलं टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. या ठिकाणी हे आपलं टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. आता जर आर आर पाहिला तर पहा तो 3.2:1 चा भेटतो. पण त्या अगोदर करंट मार्केट सिनारिओकडे पाहता जर आपल्याला 2:1 जरी भेटलं तर आपण त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करू शकतो. 3 पद्धतीने प्रॉफिट आपण या ठिकाणी बुक करू शकतो. 2:1 ला प्रॉफिट बुक करू शकतो. जर 2:1 नंतर जर आपल्याला स्ट्रेंथ आहे अशी कंटिन्यू झालेली दिसली, सेक्टरचा सपोर्ट चांगला भेटला तर 2:1 नंतर आपण या डेली 20 EMA पाशी देखील प्रॉफिट बुक करण्याचं कन्सिडर करू शकतो. डेली 20 EMA वरती पण क्लोजिंग झाली त्यावेळेस मात्र मग आपण ह्या डेलीच्या सप्लाय झोनला या सप्लाय झोनला प्रॉफिट बुक करण्यासाठी कन्सिडर करू शकतो. बघा स्टॉक मध्ये रॅली जर स्टार्ट झाली, स्टॉक मध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीचा मूव्ह दिसायला लागला तर त्या ठिकाणी आपण डेफिनेटली तो स्टॉक होल्ड करू शकतो. प्राइस ऍक्शन काय सांगते याच्यावरून जर प्राइस ऍक्शन स्ट्रॉंग दिसत असेल तर डेफिनेटली आपण त्याच ठिकाणी आपली पोझिशन होल्ड करू शकतो. ओके ठीक आहे. अशा पद्धतीने हे निफ्टी रियालिटी मधले जे 2 हाय वेटेज स्टॉक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी पाहायला भेटत आहे. आता ज्या पद्धतीने आपण असे ह्या 2 स्टॉक पाहिले असेच निफ्टी रियालिटी मध्ये असलेले इतर स्टॉक तुम्ही स्टडी करू शकता. अगेन त्या ठिकाणी पण आपल्याला टॉप डाऊन अप्रोच वापरायचा आहे. त्या टॉप डाऊन अप्रोचचा यूज करूनच त्या ठिकाणी कोणती ऑपॉर्च्युनिटी भेटते का, सेक्टर सपोर्ट जेव्हा भेटेल तेव्हाच आपल्याला स्टॉक मध्ये कोणत्या एखाद्या एंट्री भेटते का हे तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार आपल्या ग्रुप वरती देखील तुम्ही ते डिस्कस करू शकता. ओके दॅट्स ऑल फॉर द व्हिडिओ. ट्रेड वेल, ट्रेड सेफ अँड बाय.